10वीच्या परीक्षेचा मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यंदा प्रथमच 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। यासाठी सोमवार 19 ते 28 मे पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे। 28 मे पासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार असून 11 ऑगस्ट पासून वर्ग सुरू होणार आहेत। यंदा जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान राबविल्याने जिल्ह्यातील शाळांचा निकाल 3% घटलाय। मात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करीत अधिक गुण मिळवले आहेत। 11वी प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने यावर्षी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार महाविद्यालयांनी प्रवेशासाठी असणाऱ्या जागा, शाखा, शाळा व महाविद्यालयांचा दर्जा, तुकड्या, अनुदानित की विना अनुदानित, प्रवेश फी, संकेतस्थळ, संपर्क क्रमांक यासह अन्य माहिती शिक्षण विभागाला सादर करणे बंधनकारक करण्यात आली आहे। माहिती सादर करण्यास व्यवस्थापकाकडून विलंब अथवा टाळाटाळ झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। 19 ते 28 मे पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी प्रोफाईल तयार करण्याचा कालावधी आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व माहिती ऑनलाईन भरून महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे। शिवाय यावेळी विद्यार्थ्यांना शाखा बदल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। संस्था व शाळांसाठी व्यवस्थापन कोटा 5% व अत्यावश्यक परिस्थितीत विद्यार्थी प्रवेशासाठी 5% असे एकूण 10% प्रवेश देण्याचा अधिकार देण्यात आला आहे। शिवाय अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळा व महाविद्यालयांना 50% आरक्षण असून गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे। 3 फेऱ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्यास प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। शिवाय आरक्षणाच्या निर्णयानुसार सर्व प्रवर्गासाठी आरक्षण लागू असणार आहे। 28 मे ते 11 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी 4 फेऱ्या होणार आहेत। त्यांच्या तारखा निश्चित नसल्या तरी या 4 फेरीत विद्यार्थी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत।